नमस्कार मित्रांनो, मी प्रिया आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप-खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन सगळं टाकून झालेलं आहे. पण तरी सुद्धा तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज काही येत नाही. आपले तेवढेच व्ह्यूज आहे 50-100 त्याच्यावरती तुमचे व्ह्यूजच वाढत नसेल, तर त्यासाठी आपल्याला काही-काही नवीन-नवीन ट्रिक याच्यामध्ये टाकाव्या लागत असतात. एंड स्क्रीन कशी लावायची, लोगो कसा लावायचा, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मी अशा शिकवणार आहे, ज्या तुमच्या फायद्याच्या नक्कीच असणार आहे. आणि व्हिडिओची नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, खूप सारे असे यूट्यूबर आहेत, त्यांना एंड स्क्रीन कशी लावायची याची काहीही माहीत नसते किंवा एंड स्क्रीनमुळे काय फायदा होतो, आपला व्ह्यूज येतात की नाही, सबस्क्राईब वाढतात की नाही, यासाठीच मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मी तुम्हाला टोटल माहिती सांगितली आहे की एंड स्क्रीन कशी लावायची, त्याचा फायदा काय होतो, त्याच्यामुळे तुमच्या चॅनलवरती नक्कीच व्ह्यूज येतात की नाही, सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहे की आपल्या चॅनलवरती व्ह्यूज कसे वाढवायचे. आपण नुसतं कशावर काम करतो, थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन ह्या गोष्टीवर आपण काम करतो. पण ह्या गोष्टी लावून सुद्धा, करून सुद्धा आपल्या व्हिडिओवरती काही व्ह्यूज वाढत नाही. तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओची ग्रोथ वाढवायची असेल, तुमचे जर व्ह्यूज वाढवायचे असेल, त्यासाठी काय करायला लागेल, एखाद्या व्ह्यूअर्सला जर तुमचा व्हिडिओ आवडला आणि त्याला तुमच्या व्हिडिओमध्ये रुची निर्माण झालेली आहे, की नाही मला हिची व्हिडिओ आवडली किंवा याची व्हिडिओ मला खूप आवडलेला आहे आणि मला याच्याच रिलेटेड मला दुसरे व्हिडिओ सुद्धा पाहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही तुमच्या चॅनल जे व्हिडिओ असेल त्याच्या शेवटी तुम्हाला एंड स्क्रीन लावावं लागेल. तुम्ही 1-2 असे एंड स्क्रीन लावू शकता. ते कसे लावायचे आपण पुढे बघणारच आहोत. एंड स्क्रीन लावायची म्हणजे काय होते, त्याला जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ बघणार. त्याचेच रिलेटेड जर तुम्ही दुसरा व्हिडिओ एंड स्क्रीनमध्ये लावला असेल, तर त्यावर तो लगेच क्लिक करणार आणि तो सुद्धा दुसरा व्हिडिओ बघणार. आणि त्याच्याच बाजूला तुम्ही लोगो लावत असाल, तर लगेच तो सबस्क्राईब सुद्धा तुमचं चॅनल करची. एंड स्क्रीन लावल्यामुळे नक्कीच माझ्या व्हिडिओवरती खूप फायदा झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा याचा फायदा होणार आहे. आणि एंड स्क्रीन कशी लावायची आता पुढे आपण या व्हिडिओवरती बघूया. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करावं लागेल आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे टाईप करावं लागेल studio.youtube.com आणि अशाच प्रकारची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती सुद्धा दिसणार आहे. त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला दिसणार आहे तुमच्या चॅनलचा लोगो आणि डाव्या साईडला, दुसऱ्या साईडला बघू शकता तुम्हाला तिथे व्हिडिओज दिसणार आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल सेकंड आणि त्याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशाच प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यावरती माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला याच्यासमोर दिसणार आहे. जे काही मी व्हिडिओ टाकलेले आहे सगळे दिसणार आहे. आता यापैकी मला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एंड स्क्रीन लावायची आहे. आता यापैकी मी आता व्हिडिओ सिलेक्ट करणार. त्यापैकी मी घेणार आहे की 1000 सबस्क्रायबर कसे वाढवायचे, या व्हिडिओवरती मी क्लिक करणार आहे. आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकताय की आपल्यासमोर व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही बघू शकता उजव्या साईडने आपल्याला इथे दिसतंय एंड स्क्रीनचा ऑप्शन दिसतं. आपल्याला सेकंड नंबरवर बघू शकताय तुम्ही. त्यावर एंड स्क्रीनवर क्लिक करायचं आणि तिथं दिसतंय तुम्हाला की इथं तुम्ही 2 व्हिडिओ, 1 सबस्क्रिप्शन किंवा 1 व्हिडिओ 1 सबस्क्रिप्शन किंवा 2 व्हिडिओसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही करू शकता. तर यामध्ये मी टाकणार आहे इथे की 1 व्हिडिओ आणि 1 सबस्क्रिप्शन असा मी व्हिडिओ टाकणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओला माझे असंच करते. त्यानंतर याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल की तुम्हाला कुठलं ऑप्शन यातलं चूज करावं लागेल. त्यातलं तुम्ही ऑप्शन चूज करू शकता. आता यातलं एक ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. तुम्ही एक व्हिडिओ सबस्क्रिप्शन किंवा 2 व्हिडिओ सबस्क्रिप्शन असं घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला डाव्या साईडने इथे प्लसचं चिन्ह दिसतंय. त्याचं एलिमिनेट असं लिहिलं आहे. त्या एलिमिनेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. एलिमिनेटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहिला ऑप्शन येईल व्हिडिओ, त्यावरती क्लिक करायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहिला ऑप्शन येणार आहे मोस्ट व्ह्यू, म्हणजे सगळ्यात जास्त तुमचा पाहिला जाण्यात गेलेला व्हिडिओ. तुम्हाला तर क्लिक करायचा आहे की तुम्हाला दुसरं ऑप्शन मिळते की चूज, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं व्हिडिओ टाकू शकता. तर मी इथं सेकंड ऑप्शन चूज करणार आहे की मी माझा व्हिडिओ कुठला टाकणार आहे हे मी चूज करणार आहे. त्यासाठी मी सेकंड ऑप्शन चूज करणार आहे. यावरती मी क्लिक करणार आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जेवढे काही व्हिडिओ असेल ते सगळे तुमच्यासमोर इथं येतील आणि तुम्हाला यातलं निवडायचं आहे की तुम्हाला यातला नेमका एंड स्क्रीनला कुठला व्हिडिओ टाकायचा आहे. याच्यामुळे एक मी व्हिडिओ निवडते आणि हा एक व्हिडिओ घेतलेला आहे मी एंड स्क्रीन लावण्यासाठी. आता बघा तुमची एंड स्क्रीन इथं लावण्यासाठी रेडी आहे. आता इथं वरती तुम्हाला उजव्या साईडला सेव्हचं ऑप्शन दिसणार आहे. या सेव्हच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची एंड स्क्रीन इथं रेडी होणार आहे. अशा प्रकारे आपण एंड स्क्रीन इथं लावलेली आहे मित्रांनो. एंड स्क्रीन लावल्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तुमचे व्ह्यूज सुद्धा वाढणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.